नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णवने पाटीलला राकेशच्या मागावरती पाठवलेलं असतं आणि राकेश हा नक्की काय करतोय, तो कुठे जातोय, त्याचं काय चाललेलं आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती पाटीलला काढायला सांगितलेली असते. इकडे राकेश अंजली बोलत असतात. गाडी एका ठिकाणी थांबवलेली असते आणि राकेश म्हणत असतो की बरं झालं, म्हणजे अंजली तुला माहिती आहे का, या ठिकाणी ना छान मिळतात ग पेढे, म्हणून मी इथूनच घेतो. तेव्हा अंजली म्हणते हो. आजी म्हणते की जावई बापू, एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे. तुम्ही या कुलदेवतेबद्दल कधीच बोलला नव्हता, तो आज अचानक बोललात ना सकाळी. तेव्हा राकेश म्हणू लागतो की हो तेच ना, म्हणजे 4-1 वर्ष झाली तुमच्या लग्नाला, पण तुमचं त्याबद्दल कधी बोलणं नाही झालं, असं आजी बोलत असते. आणि तेव्हा मात्र राकेश म्हणत असतो हो तेच ना, तेच झालं ना, कारण म्हणजे सकाळी देवी स्वप्नात आली माझ्या ना, म्हणून म्हटलं, कारण याच्या आधी गेलो नाही ना, त्यामुळेच मग देवी स्वप्नात आली असेल माझ्या. आजी म्हणते की बरोबर आहे, पण मी तुम्हाला सांगते की प्रत्येक वर्षी कुलदेवतेला अंजलीला घेऊन तुम्ही येऊन जात जा. कसं आहे माहिती आहे का, कुलदेवतेचं दर्शन हे झालंच पाहिजे, असं आजी इकडे राकेशला सांगत असते. पण राकेशची नजर ही घारेसारखी आहे आणि त्याचं लक्ष जातं ते म्हणजे आरशातून पाठीमागे, कारण आरशामध्ये त्याला दिसतो तो म्हणजेच इकडे पाटील. तर राकेश म्हणू लागतो की हा पाटील इथे काय करतोय, म्हणजे हा इथे का आलेला आहे, हा प्रश्न राकेशला पडलेला असतो. आणि राकेश त्याच गोष्टींचा विचार करत असतो आणि तो म्हणत असतो की नाही, हा पाटील इथे काय करतोय, म्हणजे हा त्या अर्णवने माझ्या मागावर पाठवलंय, मेहुण्यांचं काम आहे हे सगळं, असं राकेश बोलायला सुरुवात करतो. म्हणजे राकेशला समजलेलं असतं की अर्णवनेच त्याला आपल्या मागावरती पाठवलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे तो विचार करत असतो की नाही, काहीही झालं तरीही आता ह्याला चांगलीच वाट लावायची आहे, याला कळणारही नाही की मी काय करू शकतो, असा राकेशने विचार केलेला असतो. इकडे अर्णव किचनमध्येच बसून काम करत असतो आणि त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे ईश्वरी किचनमध्ये बेट मळत असते आणि अर्णवचं त्याचं ऑफिसचं काम चालू असतं. परंतु इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णवने सगळं लक्ष ईश्वरीकडे असतं. अर्णव म्हणत असतो की मी काय करते, मी सिंदूर, मला खरंच तिची मदत केली पाहिजे, असं म्हणत अर्णव तिच्या मदतीसाठी सुद्धा निघालेला असतो. परंतु ईश्वरी तिथे शांतपणे तिचं काम करत असते, तिच्या डोक्यातही नसतं. अर्णव खूपच खुश असतो. खरं तर अर्णव ईश्वरीच्या प्रेमामध्ये किती वेडा झालाय ते आपल्याला माहितीच आहे. मग अर्णव ईश्वरीकडे जातो आणि मग ईश्वरी किचनमध्ये काम करते, ती एकटीच काम करते, आपण तिची मदत केली पाहिजे असं अर्णवला वाटत असतं. म्हणून अर्णव तिच्याकडे मदतीसाठी चाललेला असतो आणि त्याचवेळी ईश्वरीला पाणी पिठामध्ये कमी पडलेलं असतं आणि ते पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं असतं. अर्णव म्हणतो की 1 मिनिट मी करतो, असं म्हणत तो तिला मदत करायला तिथे पोहोचलेला असतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते सर हे काय करताय तुम्ही. अर्णव म्हणतो तुला मदत करतो मी. आणि मग दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. अर्णव पिठामध्ये पाणी ओततच असतो, त्याचं लक्षच नसतं आपण किती वेळ झालं हे सगळं करतोय, त्याला आठवतच नसतं, कारण तो पूर्णपणे ईश्वरीच्या प्रेमात असतो आणि त्याचं लक्ष फक्त ईश्वरीकडेच असतं. खाली पिठामध्ये किती पाणी पडलंय, काय झालंय, या कोणत्याच गोष्टी अर्णवला माहीत नसतात. आणि ईश्वरी पण अर्णवकडे पाहत असते, त्यामुळं तिच्याही लक्षात येत नाहीये की काय होतंय हे नक्की, कारण पिठामध्ये पाणी किती जास्त झालंय ही गोष्ट तिच्याही लक्षात आलेली नसते. तीही अर्णवकडे पाहत असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्ही जर असंच माझ्याकडे पाहत राहिला तर आपल्या सात्विका फॅशनला ताळं लावावं लागेल, तुमच्या लक्षात येते का, असं ईश्वरी अर्णवला सांगू लागते. तेव्हा अर्णव म्हणतो की अगं मदत करतोय मी तुला. ईश्वरी म्हणते हो का, तुम्ही मला मदत करताय. तेव्हा ईश्वरी सांगते की हो बरोबर आहे. आणि मग दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. खूप छान अशी गोड अशी स्माईल असते आणि दोघंही तेवढेच खुश असतात आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही चाललेलं आहे ते त्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि मग ईश्वरीचं लक्ष खाली परातीत असलेल्या पिठाकडे जातं आणि ती म्हणते अर्णव सर काय केलं हे तुम्ही सगळं. तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीला म्हणतो काय झालं. ईश्वरी म्हणते किती पाणी टाकलं तुम्ही पिठात. अर्णव म्हणतो की कसं शक्य आहे हे, म्हणजे
मी काय असं केलेलं नाही आहे ना, मग एवढं पाणी कसं पडलं असं अर्णव विचारू लागतो. आणि तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की आता तुम्हीच टाकलं ना पाणी, आता काय करायचं सांगा बरं. तुम्ही असं काम करायला येता, माझे मग काम वाढवून ठेवता तुम्ही, तुमच्याकडून काम करणं होतच नाही आहे असं म्हणत ईश्वरी अर्णववरती ओरडत असते. मग अर्णव पिठाचा डबा उघडतो आणि त्यातलं पीठ टाकायला लागतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की आता काय करते अजून. अर्णव सांगतो की अगं पीठ टाकतोय, मग ते मॅनेज व्हायला नको का. ईश्वरी म्हणते की 8 दिवसाच्या पोळ्या एकदाच नाही आहेत करायच्या आपल्याला, मी करते मी माझं काम, तुम्ही नका उभं इथे मध्ये, मी बघते ना काय करायचं आहे ते. असं ईश्वरीचं बोलणं चाललेलं असतं. अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो. ईश्वरी अर्णवला म्हणत असते, प्लीज अर्णव सर ऐका ना, तुम्ही असं काय करताय सांगा बरं मला, असं बोलत असते. आणि त्याच वेळी इकडे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की काय झालं. तेव्हा ईश्वरी म्हणते तुम्ही जाऊन बसा बरं तिथं, तुमचं काम करा. अर्णव तिथे तसाच उभा असतो. तो म्हणतो की मी मदत करतो ना तुला. ईश्वरी म्हणते की मला नको आहे तुमची मदत, मी सांगितलं ना तुम्हाला. आणि अर्णवला ती त्याचं काम करायला पाठवते. ईश्वरी म्हणते मी करते ना माझं काम. ईश्वरीची चिडचिड चाललेली असते. अर्णव म्हणत असतो की आता काय करायचं, हा प्रश्न अर्णवला सुद्धा पडलेला असतो. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव जेव्हा पाहतो आणि ईश्वरीकडे तिचं काय चाललेलं आहे या सगळ्या गोष्टींकडे तो पाहत असतो. आणि त्याच वेळी त्याच्या लक्षात येतं की आपण काहीतरी चुकलेलो आहोत. आणि मग पुन्हा तो माघार येतो, ईश्वरीकडे पाहतो, तिच्या केसांना पीठ लागलेलं असतं. ईश्वरी काहीतरी बोलणार तोपर्यंतच अर्णवने ईश्वरीकडे येऊन एक काम केलेलं असतं. आणि ते म्हणजेच ईश्वरीच्या तोंडावरती तो बोट ठेवतो आणि तिला म्हणतो की शांत हो, असं म्हणत तो तिला शांत व्हायला सांगतो. ईश्वरी म्हणते काय करताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला. तेव्हा अर्णव म्हणतो की ऐकून तरी घ्या आधी, असं म्हणत तो तिला गप्पच बसवतो. ईश्वरी विचार करत असते की काय चाललंय यांचं. आणि मग अर्णव ईश्वरीच्या केसांना लागलेलं जे पीठ आहे, तिच्या कपाळावरती लागलेलं जे पीठ आहे ते पुसू लागतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असे काय झालं. तेव्हा अर्णव म्हणतो की तुझ्या कपाळावरती ना फक्त ही गोड अशी टिकली जी आहे ना तीच छान दिसते, दुसरं काही लागलं ना तर ते छान नाही दिसत आहे. ईश्वरी अर्णवकडे पाहत असते आणि तिलाही छान वाटत असतं. फायनली ईश्वरी आणि अर्णव या दोघांचा हा सुखाचा संसार सुरू झालेला असतो. दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि बोलत असतात. अर्णव थोडा हसत असतो, ईश्वरीला बोलत असतो, पण ईश्वरी मात्र लाजत असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की काय झालं. आणि मग तो ईश्वरीच्या गालांवरती हात ठेवतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर. अर्णव म्हणतो की काय होतंय. आणि तो तिच्या गालांवर हात करून ठेवून तिचा चेहरा स्वतःकडे फिरवतो आणि तिच्याकडे एकटक पाहत राहतो. ईश्वरी म्हणत असते अर्णव सर काय करताय तुम्ही हे सगळं. तेव्हा तो म्हणतो की प्रत्येक कपल असंच असतं ना. तेव्हा ईश्वरी म्हणते आपण कपल आहोत का. तेव्हा अर्णव म्हणतो की हो आपण कपल आहोत, कपल नसलो तरी आपण नवरा बायको आहोत ना. आणि ईश्वरी अर्णवकडे येते आणि त्याला बोलत असते. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हे सगळं काय घडतंय, म्हणजे आपण काहीतरी वेगळं केलं. ईश्वरी म्हणते की अर्णव सर आणि ती बोलायला सुरुवात करते. त्याच वेळी अर्णव म्हणतो की काय होतं आहे. आणि तो पाहतो तर किचनमध्ये पीठ व्यवस्थित मळून झालेलं असतं. म्हणजे अर्णवला झालेला हा भास असतो. ईश्वरी आणि अर्णव किचनमध्ये काम नसतं केलेलं, त्याच्याकडून पिठात पाणीही जास्त पडलेलं नसतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर काय झालं, कुठे लक्ष तुमचं, काय बोलताय तुम्ही हे सगळं. अर्णव म्हणतो की नाही तसं काही नाही आहे पण, आणि तो स्वतःच विचारात राहतो. त्याचबरोबर ईश्वरी अर्णवला बोलत असते. ईश्वरी अर्णवला म्हणते की अर्णव सर हे सगळं, आणि मग ती बोलायला सुरुवात करते. त्यानंतर आता ईश्वरी जेव्हा हे सगळं बोलत असते, तिचं काय चाललंय ते पाहत असते, तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवला म्हणते की अर्णव सर मला ना काहीतरी विचारायचं आहे. आणि पुन्हा ती किचनमध्ये निघून जाते, पण काहीच बोलत नाही. तिचं काम चाललेलं असतं. अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो, त्याचं ऑफिसचं काम करत असतो. तेवढ्यातच तो म्हणतो की पाटीलला फोन करून आपण कन्फर्म केलं पाहिजे की काय झालेलं आहे पुढं. म्हणून तो पाटीलला फोन करायला घेतो.
आणि त्याचवेळी ईश्वरीला आठवत असतं की डायनिंग टेबलवरती राकेश जेव्हा येऊन बसलेला असतो तेव्हा ब्रेड घेण्याच्या निमित्ताने मुद्दामून त्याने तिला स्पर्श केलेला असतो, तिला हात लावलेला असतो. ही गोष्ट तिला आठवते, तिला राग येतो. तिला ही गोष्ट पटत नाही आहे की हा राकेश जाणून बुजून हे सगळं करत आहे. त्यानंतर तर त्याने कहर केला, मोबाईल खाली पडला म्हणून तो टेबलच्या खाली जाऊन बसला आणि टेबलच्या खाली जाऊन त्याने तिथून तिच्या पायांना हात लावलेला असतो. या सगळ्या गोष्टी ईश्वरीला आठवत असतात आणि ईश्वरी म्हणत असते की हे सगळं काय आहे, काय होतं हे सगळं, का हा माणूस असा वागतो. आणि त्याचवेळी अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो. त्याच्या लक्षात येतं काहीतरी असं झालेलं आहे आणि म्हणूनच मी सिंदूर अशी शांत शांत झालेली आहे असं अर्णवच्या लक्षात आलेलं असतं. अर्णव उठतो आणि ईश्वरीकडे येतो. ईश्वरीला म्हणू लागतो की काय होतं आहे. ईश्वरीला खरं तर त्या राकेशचा खूप राग येत असतो. ती म्हणत असते की अर्णव सर. तेव्हा अर्णव म्हणतो हां बोल. तेव्हा ईश्वरी म्हणते की तो राकेश. तेव्हा अर्णव म्हणतो की काळजी नको करू, इथे कोणी येणार नाही आहे तुला त्रास द्यायला. आणि त्याचवेळी हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, मान्य आहे मला, पण तुम्ही असं एकटक माझ्याकडे पाहत नका ना राहू. तेव्हा अर्णव म्हणतो की मी आहे ना, मग काळजी करायची काहीच गरज नाही आहे असं अर्णव तिला सांगत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की तुम्हाला कळतं आहे का काय होतं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की काय झालं. ईश्वरी म्हणते की पण. अर्णव म्हणतो की काळजी करू नकोस, आपण नवरा बायको आहोत ना. मग तेव्हा ईश्वरी म्हणते पण अहो मला सांगा ना, आपल्यामध्ये कुठल्या गोष्टी सेम आहेत, म्हणजे आपण कुठे सिमिलर आहोत. मी कसे सांगा कंटिन्यू बडबड करणारी, तुम्ही शांत. मला खायला खूप आवडतं, तुम्हाला डाएट आवडतं. त्याचबरोबर तुमचं राहणं माझं राहणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत, मग तरीही कसं काय. तेव्हा अर्णव म्हणतो पण त्या भांडणातूनच बघ ना आपलं नातं सुधारतं आहे ना, त्या भांडणातूनच आपण एकमेकांना समजून घेतो ना असं अर्णव ईश्वरीला सांगत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते पण अर्णव सर. तेव्हा अर्णव म्हणतो की प्रत्येक कपलमध्ये प्रत्येक नवरा बायकोच्या नात्यामध्ये हे असतंच ना. हां पण तू मला नवरा मानतच नाही आहे ना. ईश्वरी गालातल्या गालात हसत असते आणि त्याचबरोबर अर्णवकडे पाहत असते. मग अर्णव पुन्हा तिला विचारतो मानतेस का तुम्हाला नवरा. तेव्हा ईश्वरी असं म्हणत असते की पण सर अर्णव सर कसं आहे माहिती आहे का, आपल्या दोघांच्या बाबतीत कसं होतं आहे की तुम्ही वेगळे आहात मी वेगळे आहे असं ती सांगत असते. पण अर्णव ऐकायलाच तयार नसतो. अर्णव म्हणतो सांग ना तू मानतेस का नवरा. आणि ईश्वरी गालातल्या गालात हसते. तेव्हा अर्णव तिच्याकडे पाहत असतो. अर्णवच्या लक्षात आलेलं असतं की ईश्वरीच्या मनात सुद्धा त्याच्याविषयी काहीतरी आहे जे ईश्वरी बोलून दाखवत नाही आहे, पण तिला ते वाटत असतं. असं हे सगळं झालेलं असतं. त्यानंतर अर्णव पुन्हा काम करायला जातो आणि त्याच्या डोक्यामध्ये जे विचार असतात, कारण राकेश काय करू शकतो, तो कोणत्या थराला जाऊ शकतो हे लक्षात आलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरीचं किचनमधलं काम सुरू असतं. दोघांसाठी जेवण बनवत असते. तर इकडे राकेश आणि अंजली आता हॉटेलवरती आलेले असतात. अंजली म्हणते की दर्शन छान झालं. तेव्हा राकेश विचारतो आजी सेट झालं ना व्यवस्थित रूममध्ये. तेव्हा अंजली म्हणते की हो दमले ना ती. तेव्हा राकेश म्हणतो की आता आराम करा, मग आपण नंतर थोडंसं बाहेर जाऊया फिरून येऊया. तेव्हा अंजली म्हणते हो ना खरंच. आजी म्हणत होते की बरं झालं तुम्ही इकडे आला देवदर्शनासाठी. तेव्हा राकेश म्हणतो हो ना, आणि तो बोलत असतो. त्यानंतर तो अंजलीला काय म्हणतो की मला काय वाटतं माहिती का अंजली, आज रात्री ना आपण इथे आराम करूया आणि मग उद्या जाऊया. तेव्हा अंजली म्हणते की चालेल. आणि राकेश तिला सांगू लागतो की मी एक गोष्ट सांगू का. तेव्हा अंजली म्हणते बोला ना काय झालं. तेव्हा राकेश म्हणू लागतो की आज रात्री ना तू आजींच्याच रूममध्ये झोप, कसं त्यांनाही तेवढं बरं वाटेल ना, कारण एकटं वाटणार नाही, वेगळी जागा आहे नवीन जागा वगैरे. अंजलीला बिचारीला वेडीला असं वाटत असतं की किती हे माझ्या घरच्यांची काळजी करतात, माझ्या सगळ्यांशी किती व्यवस्थित वागतात असं तिला वाटत असतं. पण तिच्या लक्षातच येत नाही आहे की हा माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो आणि त्याचबरोबर काय करू शकतो या कोणत्याच गोष्टीचा विचार तिच्या डोक्यात मात्र आलेला नसतो. कारण तिला कळतच नाही आहे की हा सगळं खोटं वागत आहे. त्याचवेळी राकेश म्हणतो की मग खरी मजा येणार आहे.
मग मी माझ्या इंदोरी जिलेबीच्या मिठीत असणार आहे. या अर्णवने काहीही केलं तरीही तो माझं काहीच बिघडवू शकत नाही. मी मात्र माझ्या इंदोरी जिलेबीच्या मिठीत असणार आहे, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. इकडे अर्णव रूममध्ये असतो. तो विचार करत असतो की हे सगळं काय घडतं आहे, म्हणजे या सगळ्यामध्ये काय होतं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार तो करत असतो. त्यासोबतच त्याला कळत नाही आहे की नक्की काय केलं पाहिजे, नक्की गोष्टी कशा पद्धतीने घडत आहेत. त्याच्या लक्षात येत नसतं. तेवढ्यातच पाटीलचा फोन येतो. अर्णव पाटीलला विचारतो, सगळं व्यवस्थित आहे ना तिथं? तेव्हा पाटील सांगतो की हो, सगळं व्यवस्थित आहे आणि आत्ता तो रूममध्ये सेटल झालेला आहे, हॉटेलवर आलेला आहे. अजून तरी गाडी वगैरे सगळं बाहेर आहे, बाकी कोणत्याच गोष्टी घडलेल्या नाहीत, असं पाटीलने सांगितल्यानंतर अर्णवला बरं वाटतं. ईश्वरी झोपलेली असते. अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो आणि ईश्वरी आराम करत असते, कारण रात्रभर तिने देवीसाठी जागरण केलेलं असतं, सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि म्हणून दुपारी जेवल्यानंतर तिला झोप आलेली असते. ईश्वरी जागी होते आणि अर्णवला म्हणू लागते की अर्णव सर, काय हो हे, मी एवढा वेळ झोपून राहिले, म्हणजे दुपारी जेवल्यानंतर झोपलेली ती आत्ता उठते, अंधार पडला की हो. तेव्हा अर्णव म्हणतो की असू दे ना, तू थकली होतीस ना म्हणून तू झोपलेली होती, कारण रात्रभर तुझं जागरण झालेलं होतं ना. तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणत असते हो बरोबर आहे आणि अर्णवशीच बोलत असते. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की लक्षात येतं आहे ना तुझ्या मला काय म्हणायचं आहे ते. मग ईश्वरी म्हणत असते पण तुम्ही उठवायचं ना मला. तेव्हा अर्णव म्हणतो असू दे ना, गरज होती ना झोपेची तुला, म्हणून झोपलेली आहेस तू, असं त्या दोघांचंही बोलणं चाललेलं असतं. पुन्हा दोघंही भांडायला सुरुवात करतात. ईश्वरी म्हणत असते की मी ना ठरवलं आहे तुमच्याशी भांडायचं नाही आहे, पण तुम्ही ना परत परत माझ्याशी भांडायला येता. अर्णव म्हणतो हे घे पाणी घे, आणि मग तो ईश्वरीला पाणी देत असतो, कारण तुझं डिहायड्रेशन व्हायला नको आहे ना, असं त्याला वाटत असतं. पण ईश्वरी मात्र अर्णवकडे पाहत असते. अर्णवला म्हणत असते की नाही नको आहे ते, पण अर्णव तिला म्हणतो अगं घे, गरज आहे तुला म्हणून मी तुला पाणी देतो आणि तू नको काय म्हणतेस, असं अर्णव तिला सांगत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की हो चालेल, आणि मी ठरवलं आहे की मी तुमच्याशी भांडणार नाही आहे, असं आवर्जून ती सांगते. पण भांडणार नाही म्हणणारी ईश्वरी स्वतःच भांडायला सुरुवात करत आहे हे सुद्धा अर्णवच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो की मग आत्ता काय करतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही आत्ता काय नाही करत आहे, पण मी ठरवलं आहे की मी तुमच्याशी भांडणार नाही आहे, एवढंच तिचं चाललेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो की हो मीही तेच ठरवलेलं आहे. दोघंही एकमेकांशी बोलत असतात आणि एकमेकांना भांडण्याचाच तो प्रयत्न करत असतात, पण एकमेकांना समजूनही तेवढेच घेत असतात. तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की काय झालं मी सिंदूर. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की नाही काही नाही झालेलं, पण त्या दोघांमध्ये वेगळं काहीतरी असं घडत असतं आणि म्हणून तर दोघंजण एकमेकांकडे पाहत असतात. ईश्वरीला सुद्धा वाटत असतं की काहीतरी अशा गोष्टी आहेत की ज्यामुळं हे सगळं झालेलं आहे, आणि मग ईश्वरी अर्णवकडे पाहू लागते. रात्र झालेली असते, सगळ्या गोष्टी छान अशा झालेल्या असतात आणि त्याचबरोबर ईश्वरी आणि अर्णव दोघंही बोलत असतात. तेवढ्यातच अर्णवला कॉल येतो. अर्णवला कॉल आलेला असतो आणि अर्णव फोनवरती खूप चिडतो. तो म्हणतो कसं शक्य आहे, कस्टम डिपार्टमेंटला माल कसं काय अडकलेला आहे, शक्यच नाही आहे, कस्टम डिपार्टमेंटला माल कसं काय अडकू शकतो, हा प्रश्न ते पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव विचारत असतो, तो टेन्शनमध्ये असतो. आणि त्याचवेळी ईश्वरी म्हणते काय झालं अर्णव सर, कारण शिर्केंनी फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की हे सगळं असं झालेलं आहे आणि त्याचवेळी या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर मला काय वाटतं माहिती आहे का, आत्ता तुम्ही तिकडं जाणं गरजेचं आहे. जर तुम्ही तिकडे गेला नाहीत तर प्रॉब्लेम होऊ शकतो ना, मला असं वाटतं की तुम्ही जा तिकडे, असं तो सांगत असतो. आणि त्याचवेळी इकडे ईश्वरी अर्णवला म्हणते. तेव्हा अर्णव म्हणतो पण तू इथे एकटी आहेस ना. तेव्हा अर्णवने बोलल्यानंतर मात्र इकडे ईश्वरी म्हणत असते, पण अर्णव म्हणतो की नको, मला असं नाही वाटत की मी तिकडे गेलं पाहिजे. तेव्हा मात्र अर्णव पाटीलला फोन करतो आणि विचारतो तिथे काय, तिथला स्टेटस काय आहे. तेव्हा पाटील सांगू लागतो की नाही अजून रूममधून तर काही बाहेर आलेला नाही आणि सगळं व्यवस्थित आहे, असं सांगितल्यानंतर मात्र इकडे ईश्वरी अर्णवकडे पाहत असते आणि अर्णवला म्हणते की जा तुम्ही
अर्णव म्हणत असतो की मागे तसं झालेलं होतं. ईश्वरी म्हणते हो म्हणूनच तर मी तुम्हाला सांगते ना की तुम्हीच जा, म्हणजे मी करेल इथलं मॅनेज. आणि असंही तुमच्या माणसाने सांगितलंय ना आपल्याला की काही प्रॉब्लेम नाही आहे, मग जा तुम्ही अर्णव सर, मी सांगितलंय ना तुम्हाला. असं म्हणत ईश्वरी अर्णवला जायला सांगत असते. परंतु अर्णवच्या डोक्यातून मात्र काही गोष्टी जात नसतात आणि त्याचबरोबर अर्णव बोलत असतो. परंतु हे सगळं जे काही घडत असतं त्यामुळं इकडे ईश्वरीने अर्णवला तर सांगितलेलं असतं, पण घडतं असं की उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की राकेश तिथे येऊन पोहोचलेला असतो आणि राकेश मात्र इकडे म्हणत असतो की हे सगळं जे काय आहे ना ते आता बघ, आता इथे कोणीच नाही आहे, फक्त आणि फक्त आपण दोघेच आहोत, असं राकेश सांगत असतो. आणि त्याच वेळी राकेश जेव्हा हे सगळं बोलत असतो ईश्वरी खूप घाबरलेली असते, म्हणजे राकेश तिकडून इकडे आलेला असतो. आणि त्याच वेळी राकेशने येऊन ईश्वरीला हात लावायचा प्रयत्न केलेला असतो आणि तो ईश्वरीच्या जवळ येत असतो. ईश्वरी खूप घाबरलेली असते. ईश्वरीला मात्र कळतच नाही आहे की काय झालेलं आहे आणि गोष्टी कशा पद्धतीने चालू झालेल्या आहेत याचा विचार ईश्वरी करत असते. त्याच वेळी राकेश तिच्या जवळ येत असतो. ईश्वरी घाबरलेली असते. ईश्वरी म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही आता ह्या माणसापासून सुटका कशी करून घ्यायची हा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो. आणि त्याच वेळी ईश्वरी राकेशकडे राकेशला ढकलण्याचा प्रयत्न करत असते. राकेशचा हात तिच्या जवळ येत असतो, पण ऐन वेळी मात्र ईश्वरीने त्या राकेशला थांबवलेलं असतं आणि तिथे अर्णव आलेला असतो आणि अर्णवने राकेशचा हात तसाच पकडून ठेवलेला असतो. राकेशला मात्र कळायचं बंद झालेलं असतं की काय झालंय, इंदोरी जिलेबी माझी आहे. आणि मग ईश्वरी ओरडते अर्णव सर. अर्णव येतो. राकेश ईश्वरीच्या जवळ लागलेला असतो. राकेशला जोराचा धक्का देतो आणि ईश्वरीला तो जवळ घेतो आणि राकेशचा गळा दाबलेला असतो आणि त्याला सांगू लागतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पुन्हा जर हे सगळं असं झालं आणि माझ्या ईश्वरीच्या, माझ्या मिस इंदोरच्या, माझ्या बायकोच्या डोळ्यात जर पाणी आलं तर या सगळ्याला जबाबदार तू असशील. आणि जोपर्यंत तुझा श्वास बंद होत नाही तोपर्यंत मी तुझा गळा सोडणार नाही, असं अर्णवने सांगितलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.